राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं बहुमत जे आहे यश प्राप्त झालेलं आहे आणि त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे राज्याच्या महापालिकांच्या निवडणुकींकडे। राज्यातली सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी मुंबई महानगरपालिकेवरती यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने तयारी करतोय या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ कांबळेजी, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे कार्याध्यक्ष आहेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता सज्ज झाला आहे मुंबईसाठी। मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमची तयारी काय, नक्की किती जागांवरती लढणार आहात आणि कशा पद्धतीने लढणार आहात? नक्कीच आमची जोरदार तयारी आहे। मुंबई शहरामध्ये मागच्या विधानसभेला आम्ही 3 जागे निवडणूक विधानसभेला आमचे उमेदवार होते आणि त्यापैकी आमचे एक सनाताई आमची अणुशक्तीनगरमधून निवडून आलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक हे महायुतीच्या आम्ही माध्यमातून निवडून आणणार आहेत आणि त्यामध्ये महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी यावेळी पूर्ण ताकदीने यावेळी उतरणार आहे। खरं तर तुमचे मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना हे दोन मोठे मित्रपक्ष आहे, कारण की मुंबई महानगरपालिकेतली जर स्थिती पाहिली तर शिवसेना आणि भाजप ह्या दोन्ही पक्षांचे सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते सभागृहात, मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पाहायला मिळतात। अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती जागांवरती लढण्यास इच्छुक आहे आणि काय कशा पद्धतीने विभागनीय तयारी तुमची सुरू आहे? नक्कीच या ठिकाणी महायुतीचे तिघे नेते या ठिकाणी विचार करतील आणि त्या अनुषंगाने या महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या विचारानुसार आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला कशा येतील याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढच्या महिन्यात मुंबईच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कर्जत इकडे आम्ही अधिवेशन पण ठेवलेलं आहे। कार्यकर्त्यांचं प्रबोधन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने आमची जोरदार तयारी या महायुतीचा कुठल्याही प्रकारे या महानगरपालिकेवरती झेंडा फडकणार आहे हे 100% निश्चित आहे। परंतु तुम्ही म्हणतायत की तुम्ही सर्वाधिक जास्त तुमच्या जागा ज्या आहेत त्या पदरात पाडून घेणार आहात असं तुम्ही म्हणतायत, पण भाजप दुसरीकडे म्हणताय की जवळपास 227 जागा ज्या मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या आहेत त्यापैकी 150+ जागांवरती आम्ही निवडणूक लढणार आहोत। मग भाजपचा हा एक कलमी कार्यक्रम म्हणता येणार नाही का? नाही, मी तेच सांगितलं। महायुतीचे तिघे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे एका विचाराने घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवादीलाही ते एक साजेशा अशी जागा देतील अशी आम्हाला आशा आहे तिथे। परंतु स्वबळाचा नारा जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मित्रपक्षांकडून घेण्यात आला तर तुम्ही देखील स्वबळाचा नारा तुम्ही घेणार का? मग महायुतीमध्ये असे कुठेही मी स्वबळाचा नारा ऐकलेला नाही। मी तुमच्या माध्यमातून ऐकतो स्वबळाचा नारा। महायुतीचे तिन्ही नेते सक्षम आहेत आणि ते महायुतीच्या माध्यमातूनच महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत। खरं तर परंतु एक शेवटचाच प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणतायत की सर्वाधिक जागा तुम्ही स्वतःच्या पदरात पाडून घेणार आहात। एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळपास 7 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण सदनात बसत होते, परंतु आता यंदा मात्र नवाब मलिक जे तुमच्या पक्षाचे नेते आहेत ते स्वतः शिवाजीनगर मानखुर्द या विधानसभेमधनं पराभूत झालेत, परंतु त्यांची मुलगी सना मलिक यंदा विधानसभेत आली आहे। झिशान सिद्दीकी तुमचे आमदार होते ते देखील यंदा पराभूत झालेले आहेत। अशा परिस्थितीत एक आमदार असताना तुम्ही किती जागांचा दावा करणार आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही खरं तर निवडणूक हाताळणार आहात? नाही, आता किती जागावरती दावा करणार आहे हे मी इथं सांगू शकत नाही, पण नक्कीच महायुतीमध्ये आम्हाला मानाचं स्थान मिळेल याची आम्हाला आशा आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांचा पक्ष म्हणून तुम्ही सातत्याने तुमच्या पक्षाची लाईन जी आहे ती तुम्ही पुढे ठेवतात, परंतु भाजपकडनं सातत्याने कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका जी आहे ती विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा घेण्यात आली आणि ह्या पुढच्या सगळ्या निवडणुकीत सुद्धा घेतली जाणार। ह्याला कशा पद्धतीने तुम्ही बॅलन्सिंग करणार? आम्ही शिवशाहू फुलेच्या मार्गानेच आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि महायुतीमध्ये शिवशाहू फुलेंना मानणारा हे तिघही नेते आहेत, त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी उद्भवू शकत नाही।
धन्यवाद सिद्धार्थ कांबळेजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे कार्याध्यक्ष असलेले सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्याशी संवाद साधला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला सर्वाधिक जागा कशा पदरात पाडून घेण्याच्या आहेत, त्या सगळ्या संदर्भातचे प्रयत्न जे आहेत ते आमच्या पक्षाच्या नेत्यांकडनं करण्यात येईल. परंतु ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो मैदानात उतरणार. त्यामुळे महायुतीची सत्ता जी आहे ती मुंबई महानगरपालिकेवरती येईल असा विश्वास जो आहे तो सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.